नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे जे पण काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. सोबतच ज्यांना माझ्याकडून काउन्सिलिंग करायची असेल ते मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. WhatsAppवरती कॉन्टॅक्ट करू शकता अथवा डायरेक्टली तुम्ही ऑफिसला व्हिजिट देऊ शकता. ऑफिस कुठे आहे आपलं? तर माढा कॉलनी, भोकरदन इथं आपलं ऑफिस आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडणार आहोत आणि तो मुद्दा म्हणजे काय, की राज्यात 10 नवीन कॉलेजेस येणार आहे, ते पण साठी. तर हे जे पण नीट 2026 देत आहे, त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी ठरणार आहे आणि त्याच्यासोबतच ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी ठरणार आहे. तर आता हे 10 नवीन कॉलेजेस येणार, वैद्यकीय कॉलेजेस हे आपल्याला कसं काय माहीत पडलं? तर जे पण आपले राज्याचे स्वास्थ्य मंत्री आहे, हेल्थ मिनिस्टर आहे, त्यांनीही आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. तर राज्यात सध्या 36 शासकीय महाविद्यालय कार्यरत असून नव्याने 10 महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे. यामुळे सुमारे 1000 एम-बी-बी-एस विद्यार्थ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध होणार आहे. किती विद्यार्थ्यांसाठी? तर इथं क्लिअरली सांगण्यात आलेलं आहे, की 1000 विद्यार्थ्यांसाठी ही नवी संधी आपल्याला भेटणार आहे. याचा अर्थ काय आहे, की 10 विद्यालयांमध्ये 1000 नवीन सीट जे आहे ते भरले जातील. आता ते कसे भरले जातील नेमकं, की कसे भरले जातील त्याच्याबद्दल आतापर्यंत आपल्याला काही ठाऊक नाही. कसं काय ठाऊक नाही? कारण आपल्याला हे सुद्धा माहीत नाहीये, की ते सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे, की गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे. ठीक आहे. याचा अर्थ बघा तुम्हाला तरी सुद्धा एक प्रोसेस मी सांगून देऊ इच्छितो, की बघा महाराष्ट्रामध्ये 85% जे सीट असतात, 85% सीट्स हे स्टेट कोट्यामधून भरल्या जातात. किती कशा कोट्यामधून? तर स्टेट कोट्यामधून. आणि जे 15% सीट असतात ते कशामधून भरल्या जातात? तर ते आपले ऑल इंडिया कोट्यामधून भरल्या जातात. ठीक आहे. ऑल इंडिया कोटा. आता हे कशासाठी आहे? तर हे फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी आहे. कोणते? प्युअरली गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी. प्युअर गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी. ठीक आहे. आता हे प्युअर गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी आहे. याचा अर्थ हे जे सीट्स आहे ते सगळेचे सगळे सीट कशामधून भरले जाणार? तर गव्हर्नमेंट थ्रू, कॅप राउंड थ्रू भरले जाणार. पण जर का ते कॉलेजेस आपले हे ठरले, काय ठरले? की आपले कॉलेजेस हे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे. तर सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी कसं असतं बरं का? तर 85% कोटा हा कशामधूनच भरला जातो? ऑल इंडिया आपल्या स्टेट कोटामधून. ठीक आहे. आता हे 85% जे कोटा आहे ते स्टेट कोटामधून भरल्या जात आहे. याच्यामधून तुम्ही 15 मायनस करून द्या. कशासाठी 15 मायनस करून द्या? तर 15 मायनस इथं आपल्याला मॅनेजमेंटसाठी करून द्या. याचा अर्थ याच्यामधून 50 म्हणजे 70% सीट हे कशामधून भरल्या जातात? तर स्टेट कोटामधून भरले जातात. ओके. आणि जे पण 15% सीट आहे ते ऑल इंडिया कोट्यामधून भरले जात असतात. आता याची वेबसाईट पण तुम्हाला सांगून देऊ इच्छितो मी, की याची वेबसाईट जी असते ती सीईटी सेल असते. कोणती असते? सीईटी सेल. आणि ऑल इंडिया कोटाची जी साईट असते म्हणजे जिथं काउन्सिलिंग होत असते ती एमसीसी असते. ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टीचं निवारण तुम्ही एकदा नक्कीच ऑफिसला व्हिजिट द्या, जेणेकरून तुम्हाला समजेल की आम्हाला काउन्सिलिंग कुठून करायची, कशी करायची आहे. एकदम सिस्टमॅटिक काउन्सिलिंग आपण तुमच्यासाठी करून देऊयात. ठीक आहे. फक्त तुम्हाला काय करायचंय, जर का तुम्हाला खरंच इंटरेस्ट असेल तर 7887559633 या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला समजलं असेल, की जे 1000 सीट आलेले आहे, ते 1000 सीट पूर्णच्या पूर्ण आपल्याला याच्यामधून भेटणार का? स्टेट कोटामधून भेटणार का? तर असं नाहीये. ठीक आहे. ते पण तुम्हाला मी सगळं एक-एक गोष्ट पूर्ण निर्वारण त्याचं करून दिलेलं आहे, की कसे सीट भरले जातात, काय सीट भरले जातात, काय प्रोसेस असते, हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओवर सांगितलेलं आहे. तरी सुद्धा आपण डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी बघूयात. जेव्हा तुमची नीट काउन्सिलिंग सुरू होईल, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपण बघून घेऊयात. ठीक आहे. कॉलेजेसचे कट ऑफ असले, कॉलेजेसचे रिव्ह्यू असले, सगळ्या काही गोष्टी या चॅनलवरती मेडिकल सिम्प्लिफाईड वरती तुम्हाला भेटणार आहे. तर चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.